तस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये वंदे तद्गुणलब्धये। परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागर महाराज जी, परमपूज्य निर्यापक श्रमण धर्मसागर महाराज जी, परमपूज्य आगम चक्रवर्ती निर्यापक श्रमण विद्यासागर जी महाराज जी आणि समस्त मुनी संघाच्या चरणी त्रिवार शुद्धीपूर्वक नमोस्तु सांगून इथं उपस्थित सर्व प्रतिमाधारींना वंदना आणि सर्वांना जय जिनेंद्र। सकाळपासून विधान करून परत इतक्या जास्त संख्येने तुम्ही उपस्थित आहात त्याचं मला खूप कौतुक आहे। आणि सगळ्यात आधी मी समडोळीकरांना अभिनंदन सांगते, कारण एवढ्या चातुर्मासामध्ये तुम्ही इतके कार्यक्रम खूप हुरूपाने केलेत आणि अत्यंत यशस्वी करून दाखवलेत। त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं मी अभिनंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते। आज माझा विषय आहे, खरं तर महिला आरोग्य म्हणून विषय आहे, पण पुरुषांनी उपस्थित राहिलं तरी चाललं असतं। सगळ्या महिला उपस्थित आहेत। आरोग्य हा विषय मी घेते आणि नंतर मग महिला आरोग्याला जाऊयात। आता आपण आरोग्यवंत आहोत, स्वस्थ आहोत अशी व्याख्या जेव्हा आपण बघतो, म्हणजे मी आरोग्यवंत आहे असं कधी म्हणू शकतो, तर शक्यतो आपण ढोबळ मनाने जेव्हा बघतो तेव्हा काय म्हणतो की मी शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असायला पाहिजे, मानसिकदृष्ट्या स्वस्थ असायला पाहिजे आणि सामाजिक स्वास्थ्य माझं चांगलं असायला पाहिजे। हे तीन स्वास्थ्य जर माझे चांगले असतील, म्हणजे WHO जी व्याख्या सांगितलेली आहे ती हीच व्याख्या सांगितलेली आहे। पण जेव्हा आयुर्वेदाची व्याख्या आपण बघितली जाती, म्हणजे स्वस्थ व्यक्ती कोण असं आयुर्वेदामध्ये ज्यांचं वर्णन आहे ते सांगत असताना आयुर्वेदाचार्य काय सांगतात, समदोषः समाग्निश्य समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते। याचा अर्थ काय? पहिली लाईन आहे दोष धातू मल हे जे काही आहे ते समान अवस्थेत असले पाहिजे। आयुर्वेदानी फक्त दोष धातू मल म्हणजे शरीरातले जे काही दोष धातू मल आहेत ते व्यवस्थित असले पाहिजेत एवढंच सांगितलं नाही। त्याची दुसरी लाईन सांगितलेली आहे प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते। याचा अर्थ काय? तर फक्त तुमचं शरीर स्वस्थ असेल तर तुम्ही स्वस्थ असू शकत नाही, त्याच्याबरोबर तुमचा आत्मा, तुमचे इंद्रिय आणि तुमचं मन प्रसन्न असायला हवं। आता आत्मा प्रसन्न असायला हवा म्हटलं तर काय करायला पाहिजे? तुम्ही सगळे स्वाध्यायी आहात। आत्म्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावात जर राहिलं तर आत्मा प्रसन्न असतो, होय की नाही? मग आत्म्याचा स्वभाव कुठला? ज्ञातादृष्टा। आणखीन वत्तु सहावो धम्मो खम्मादी भावोय दसवीय धम्मो। आत्म्याचा स्वभाव 10 धर्म म्हणून 10 लक्षण रूपी धर्म असं सांगितलेलं आहे। म्हणजे जर आपण या 10 लक्षण रूपी धर्मामध्ये राहिलो तर आत्मा प्रसन्न राहू शकतो, हो की नाही? म्हणजे फक्त पर्युषण पर्वामध्येच त्याचं आचरण न करता आयुर्वेदाचार्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आयुष्यभर त्याचं पालन करत राहिला तर तुमचा आत्मा प्रसन्न राहतो। लक्षात आलं? हां, मग इंद्रियांना प्रसन्न कसं करायचं त्याचंही वर्णन आपल्या धर्मामध्ये मिळून जातं। आणि मग मन आणि आत्मा, मन इंद्रिय प्रसन्न ठेवली तर आत्मा आपोआपच प्रसन्न राहतो। आणि या सगळ्याच्या एकत्रीकरणाला स्वस्थता अशी सांगितलेली आहे। तर सगळ्यात पहिली लाईन आपण बघूयात, शरीर कसं स्वस्थ ठेवायचं। शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आपण मुख्यतः 3 गोष्टी बघतो। कुठल्या कुठल्या? तर आहार, विहार आणि विचार। आहार, विहार, विचार आपला जर चांगला असेल तर शरीर स्वस्थ असतं। आहारामध्ये आहार कसा घ्यायला हवा? आहार कसा घ्यायला हवा म्हटलं तर आजकाल यूट्यूबवरती भरपूर त्याची माहिती मिळते। गुगलवरती सर्च केलं तर वेगवेगळी मतं येतात, पण मुख्य एक वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे, जैसे खावे अन्न
वैसे होवे मन. त्यामुळं आपल्याला मन कसं ठेवायचं आहे? प्रसन्न ठेवायचं आहे. त्यामुळं आहार कसा घ्यायला पाहिजे? ज्या आहाराने आपलं मन प्रसन्न राहील, आपली इंद्रिय प्रसन्न राहतील, असा आहार जर आपण घेतला तरच आपलं शरीर आणि आपलं मन, इंद्रिय सगळी स्वस्थ राहतील. म्हणजेच काय तर सात्विक आहाराचं सेवन आपल्याकडून व्हायला हवं. मग सात्विक आहार कुठला? खूप वेळा सात्विक आहार हा शब्द आपण ऐकलेला असतो, पण सात्विक आहार म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असत नाही. तर सात्विक आहार म्हणजेच धर्मामध्ये जे काही नियम सांगितलेले आहेत आहाराबद्दलचे, त्यालाच सात्विक आहार म्हणून सांगितलेलं आहे. त्यातले काही नियम मी तुम्हाला सांगते. खूप वेळा आपण असं म्हणतो की धर्मात सांगितलेलं आहे तेवढं सगळं काय आम्हाला पाळायचं होत नाही, आम्हाला जेवढं होतंय तेवढं आम्ही करतो. पण ते का सांगितलेलं असतं? तर त्यांनी तुमचं आरोग्य व्यवस्थित राहतं आणि मन स्वस्थ राहतं आणि मग तुम्हाला साधना व्यवस्थित करायला यावी, तुमचं संपूर्ण जीवन स्वस्थतेने जगता यावं म्हणूनच सगळे नियम धर्मामध्ये सांगितलेले आहेत. पहिला नियम सांगते मी. सात्विक आहार म्हणजे आहार तयार केल्यानंतर 2.5 तासाच्या आत जर त्याचं सेवन केलं गेलं तर तो सात्विक आहार असतो. 2.5 तासानंतरचा आहार जो असतो त्याच्यामध्ये पौष्टिक अंश जे असतात ते कमी व्हायला लागलेले असतात. साधारणतः 4 तास झाले तर 40% पौष्टिक अंश निघून जातात. 8 तास झाल्यानंतर 60% निघून जातात आणि 12 तास झाले तर त्याच्यामध्ये जे काही पौष्टिक अंश असतात ते 0 प्रमाणात म्हणजे विषवत आहार झालेला असतो. त्यामुळे आहार तयार केल्यानंतर 12 तासांनी जो आपण आहार घेतो त्या आहारातून तुम्हाला कुठल्याही प्रकारची पौष्टिक अंश मिळत नाहीत. फक्त पोटाची खळगी जी असते, पोटाची खाली जागा जी असते ती भरायला आपण आहार घेतो, एवढंच. मग मला सांगा, जर आहार तयार केल्यानंतर 12 तासांनी तो आहार विषवत होतो तर मग बिस्किट, ब्रेड, बेकरी पदार्थ हे जे काही आहेत ते कितपत आपल्या शरीराला लाभदायी ठरतात? मी पेशंटना सांगत असते, त्यातही विशेष करून गर्भवती महिला ज्या असतात त्यांना सांगत असते की ब्रेड, बिस्किट वगैरे खाऊ नका. तर त्याच्यात पटकन म्हणजे आपण विचार करत असतो सतत, त्यामुळे पटकन सगळे काय सांगतात, नाही आम्ही बिस्किट, ब्रेड वगैरे काही नाही खात, पण बिस्किट आम्ही घरात केलेली खातो. घरात केलेली असली तरी ती बिस्किटच का? तर वृक्ष जो आहार असतो, आयुर्वेदाने सांगितलेलं आहे वृक्ष आहार. वृक्ष म्हणजे काय तर कोरडा आहार. कोरडा आहार जो असतो तो जास्त प्रमाणात कधीच घेऊ नये. जर जास्तीत जास्त कोरडा आहार आपला घेतला गेला तर शरीर पूर्ण आतून कोरडं होतं. ज्या प्रकारचा आहार आपण घेतो ती लक्षणं आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. म्हणूनच आयुर्वेदात सांगितलेलं आहे समानेन समानस्य वृद्धिर्भवति. आपल्या शरीरात जे कमी आहे ते आपण घ्यायचं असतं बाहेरून. आणि मग बिस्किट का घरातली खाऊ नयेत? तर तुम्ही घरात केलेली बिस्किट असली तर घरात करण्यासाठी तुम्ही काय काय देता? दूध देता, तूप देता, भरपूर प्रमाणात दूध तूप दिलेलं असतं. पण बिस्किट तयार होऊन आल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यात तुपाचा अंश दिसतो? ते परत कोरडंच झालेलं असतं. त्याच्यामध्ये जो काही अमोनिया आणि बेकिंग पावडर घातलेला असतो त्याच्यामुळे ते स्निग्धता त्याच्यातली निघून गेलेली असते. आणि स्निग्धता नसेल तर तो आहार कधीही खाऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आहारामध्ये स्निग्धता असेल तरच आहाराचं सेवन करावं, अन्यथा त्या आहाराचं सेवन करू नये. अग्नी माहिती आहे तुम्हाला? जाठराग्नी. आपल्या पोटात पचनशक्तीसाठी जो काही घटक असतो त्याला जाठराग्नी म्हणतो. त्या अग्नीला बाहेरचा जो अग्नी असतो त्याच्याशी साधर्म्य सांगितलेलं आहे. हा अग्नी जर प्रज्वलित करायचा असेल, त्याला जर जास्त मोठं करायचं असेल तर आपण काय करतो? बाहेरच्या अग्नीला मोठं करायचं असेल तर काय करतो सांगा? त्याला तेल घालतो किंवा तूप घालतो. होम करत असाल तर तूप घालता, म्हणजे तर अग्नी आणि संदूषित होतो. त्याचप्रमाणे जर आपण आहार घेत असू तर तिथं तूप नाही घातलं तर अग्नी संदूषित होत नाही आणि त्या आहाराचं पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळं कुठलाही आहार घेत असताना तूप नसताना आहार घेऊ नये. आता
पुढचा प्रश्न असतो. मी कुठेही जाऊन असं सांगते तेव्हा पटकन प्रश्न विचारतात, त्यामुळे मी त्या प्रश्नाचाही इथंच उल्लेख करते. सगळे म्हणतात नाही पण तूप घेतलं तर आम्ही जाड होतो, कोलेस्ट्रॉल आमच्या शरीरात वाढतं. मग डॉक्टर सांगतात 40 वर्षानंतर तुम्ही तूप खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढतं. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुपानी कधीही कोलेस्ट्रॉल वाढत नाही. मग तुम्ही म्हणाल मग डॉक्टर सांगतात ते सगळं काही चुकीचं आहे का? मनात विचार येतो, डॉक्टर सगळे सांगतात तुपानी कोलेस्ट्रॉल वाढतंय, तुम्ही खाऊ नका म्हणून, आणि तुम्ही सांगताय की तुपानी कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुपानी कोलेस्ट्रॉल वाढतं हा रिसर्च झालेला फॉरेन कंट्रीजमध्ये. तिथं काय केलं गेलं, ठराविक लोकांना त्यांची कोलेस्ट्रॉलची टेस्ट केली आणि नंतर 3 महिने त्यांना तूप खायला दिलं आणि 3 महिन्यानंतर परत त्यांची कोलेस्ट्रॉलची टेस्ट केली. त्यावेळी 3 महिन्यानंतर काय केली, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं. आणि मग त्यांनी तो रिसर्च दिला की तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. हा रिसर्च झालेला फॉरेन कंट्रीमध्ये. तो रिसर्च आम्ही इथं घेतला जसाच्या तसा. पण फॉरेन कंट्रीजमध्ये तूप करण्याची पद्धत काय आहे, आपल्या देशात आपण तूप कसं करतो त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. फॉरेन कंट्रीजमध्ये कसं करतात, आजकाल आपण डेअरीमध्ये करतो की तसंच करतात. दूध आणतात, त्या दुधाला सेंट्रीफ्युगल फोर्स लावला जातो, त्याची जी काही मलाई येते त्या मलाईला तापून तूप केलं जातं. आणि अशा प्रकारे जे तूप असतं त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढतोच. त्यामुळे डेअरीचं तूप जर तुम्ही खाल्ला तर कोलेस्ट्रॉल वाढणारच. पण आपण घरात कसं तूप तयार करतो, दुधाला विरजण घालतो, विरजण घातल्यानंतर त्याचं ताक करतो, लोणी काढतो आणि ते लोणी किती वेळात तापवतो, 48 मिनिटात. जर लोणीच तुम्हाला खायचं असेल तर 48 मिनिटाच्या आतच खावा असं आयुर्वेद सुद्धा सांगतो. 48 मिनिटानंतर त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात. 48 मिनिटानंतरचं लोणी कधीही खाऊ नये. औषधासाठी असेल तर ते आवर्जून खाऊ नये असं सांगितलेलं आहे. 48 मिनिटाच्या आतच खायला पाहिजे. आणि जर तूप सुद्धा जर लोणी 48 मिनिटाच्या आत तापवलेलं असेल तरच त्या तुपामध्ये सगळे उपयोगी गुण येतात. आणि असं जे तयार झालेलं तूप असतं ते कधीही कोलेस्ट्रॉल निर्माण करत नाही. आणि तूप पूर्वीच्या काळी, म्हणजे आजकाल सगळे विसरले असतील, पण पूर्वीच्या काळी लोणी कडवत असताना काय घालायचे सांगा, खाऊचं पान घालायचे. खाऊचं पान घातल्यामुळं त्या लोण्यामध्ये जर काही कोलेस्ट्रॉल निर्माण करणारे घटक आले असतील ते सुद्धा निघून जातात. जर आता तुम्हाला खाऊचं पान रोज मिळालं नाही तर तुम्ही दालचिनी घालू शकता. थोडी दालचिनी घातली तरी सुद्धा त्या तुपामध्ये, त्या लोण्यामध्ये जर काही कोलेस्ट्रॉल निर्माण करणारे घटक असतील तर ते निघून जातात. आणि हे तूप तयार करण्यासाठी दूध जे काही असतं, मी आयुर्वेदाचा रेफरन्स सांगतेय. जर तुम्हाला कुणाला वैयक्तिक विचारायचं असेल तर मी ग्रंथामध्ये त्याचा रेफरन्स दाखवू शकेन. ह्या तूप तयार करण्यासाठी जे दूध आपल्याला हवंय ते दूध सुद्धा काढल्यानंतर, म्हणजे आता 48 मिनिटं आपण सांगतो, पण ग्रंथामध्ये वर्णन आहे की निदान 2 तासाच्या आत जर ते तापवलं नाही तर त्याच्यामध्ये विषांश निर्माण होतात. आजकाल दूध पिऊ नये म्हणून काही कॉन्ट्रावर्सी आहे. तर का, तर हे खूप वेळा काय होतं, गवळी घेऊन येणार, मग भरपूर वेळ होतो, 2 तासानंतर ते कधी कधी मिळत असतं. मग असं जर दूध असेल तर त्याच्यामध्ये टॉक्झिन्स असतातच, विषतत्व निर्माण होतात त्याच्यामध्ये. त्यामुळं दूध काढल्यानंतर 3 मुहूर्त असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, म्हणजे 2 तासाच्या आत ते तापवलं गेलंच पाहिजे, तरच ते तुमच्या शरीराला उपयोगी होतं. त्यामुळं हे सगळं सांगितलेले नियम जर आपण पाळत गेलो तर असं जे तूप असतं ते धी धृती स्मृती वर्धक म्हणून काम करतं, अग्निवर्धक म्हणून काम करतं. आता धी म्हणजे काय, बुद्धिशक्ती, धृती म्हणजे काय, धैर्य, आणि स्मृती म्हणजे स्मरणशक्ती. हे तिन्ही वाढवायला असं तूप उपयोगी ठरतं. आणि पचनशक्ती सुद्धा खूप चांगली करतं हे तूप. त्यामुळं आहारामध्ये तुपाचा वापर असायलाच पाहिजे. आहाराच्या सुरुवातीला थोडासा तूप भात खावा असं सांगितलेलं आहे, कारण सुरुवातीला त्या तुपानी अग्नीला संदुक्षित करायचं आणि त्या संदुक्षित झालेल्या अग्नीवरती गोड आहार खावा असं सांगितलेलं.
म्हणजे तो अग्नी प्रज्वलित झालेला असतो. अशा प्रज्वलित झालेल्या अग्नीवरती गोड आहार घातला तर गोड आहार म्हणजे जड आहार असतो आणि मग त्या जड आहाराचं पचन होतं आणि नंतर त्या पचनाला कुठेतरी अडथळा येईल म्हणून नंतर मग भाकरी भाजी हे सगळं घ्यायचं, कारण भाजीमध्ये तिखट असतं. तिखट असल्यामुळं परत ते स्राव निर्माण करायला कारणीभूत होतं आणि मग ते पचन करायला बरं पडतं. भाकरी आणि भाजी घेतल्यानंतर मग परत तुम्ही काय घ्यायचं, सगळ्यात शेवटी काय घ्यायचं, ताक. ताक कसं असतं तर कषाय रसाचं असतं असं सांगितलेलं. कषाय रसात्मक ताक. कषाय रसात्मक म्हणजे जर हे पित्ताचे स्राव जे असतात पचन होण्यासाठी ते अति प्रमाणात येऊ नयेत, त्या स्रावांना थांबवलं जावं म्हणून शेवटी ताक घेण्याची पद्धत असते. तर अशा पद्धतीने जर आपण आहार घेत गेलो तर तो आपला शुद्ध आणि पौष्टिक आहार होतो. आता जे काही आपण आहार बनवणार त्याच्यासाठी जी पिठं वापरली जातात त्या पिठांच्या बाबतीतही सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. धार्मिक गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, मी फक्त आयुर्वेदातल्या सांगतेय. आयुर्वेदाने सांगितलंय की कुठलंही पीठ 7 दिवसाच्या वरती वापरू नये. आयुर्वेदाचं सांगते. आता शास्त्रात सांगितलेलं आहेच, पावसाळ्यात 3 दिवस, हिवाळ्यात 7 दिवस आणि उन्हाळ्यात 5 दिवस. पण आयुर्वेदात निदान इतकं करणं जमत नसेल तर 7 दिवसाचं तरी आपण वापरू शकतो ना पीठ. वापरू शकतो की नाही? का 7 दिवसानंतर ते वापरू नये म्हणून सांगितलेलं आहे तर 7 दिवसानंतर त्याच्यामधले पौष्टिक अंश कमी व्हायला लागतं. जेव्हा आपण एखाद्या द्रव्याची पावडर करतो, त्याचे सूक्ष्म भाग करतो, त्यावेळी त्याची जी शक्ती असते त्याच्यामध्ये जो पौष्टिक अंश असतो तो दिने दिने कमी होत जातो आणि 7 दिवसानंतर त्याचा पौष्टिक अंश कमी झालेला असतो. आपण 1 महिन्याचं पीठ एकदमच दळून आणलं आणि 8 दिवस फक्त तुम्ही पौष्टिक खाता, 7 दिवस, आणि त्याच्यानंतर तो भुसा खाता, म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी खाता, पौष्टिकांश काहीही मिळत नाही. आणि मग आपण काय करतो, डॉक्टरांच्याकडे जाऊन काहीतरी एक टॉनिक घेऊन येतो. जर तुम्ही 7 दिवसाचं पीठ वापरायला लागलात तर तुम्हाला कुठल्याही टॉनिकची आवश्यकता भासत नाही आणि हे काही कठीण नाहीये. 7 दिवसाचं पीठ कसं का वापरायला पाहिजे त्याचं आणखीन एक उदाहरण सांगते तुम्हाला. ज्वारीचं पीठ असतं. ज्वारीचं पीठ 7 दिवसानंतर पहिल्या दिवशी तुम्ही भाकरी करता आणि 8व्या दिवशी भाकरी करता, काय फरक असतो? चिकटपणा कमी होतो. चिकटपणा कमी होतो म्हणजे काय होतं, त्यातला पौष्टिकांश कमी झालेला असतो आणि मग आपण जरा जास्त आदन घालतो आणि मग भाकरी करतो. ज्यावेळी जास्त आदन घालायची आवश्यकता पडती तेव्हा ती भाकरी खायची नाही. पौष्टिकांश गेलेलाच असतो, मग काय उपयोग आहे ते खाऊन? आणि हे काही कठीण नाही आहे. 7 दिवसाला एकदा तुम्हाला सुट्टी असती रविवारी, त्या दिवशी पीठ दळून ठेवायचं, 7 दिवस वापरायचं, परत रविवारी दळून आणायचं. हे काही कठीण नाही आहे. आता हे जे काही 7 दिवसाचं पीठ वापरायचं सांगितलं, हे जे करत आहेत त्यांना शक्तीची औषधं कधीही वापरावी लागलेली नाहीत. तुम्ही बोर्नविटा घेऊन येता, हॉर्लिक्स घेऊन येता मुलांसाठी, ते आणायची गरजच नाही. हॉर्लिक्स बोर्नविटामध्ये काहीही असत नाही, मी स्पष्ट सांगते. ते फक्त काय तुम्हाला सगळ्यांना दाखवायला की मी माझ्या मुलाला काय देते, हॉर्लिक्स देते, बोर्नविटा देते. काहीही उपयोग होत नाही. वर्षानुवर्ष दिला तरी जे व्हायचं तेच होणार. कुठल्याही मुलांना जर तुम्हाला शक्तिवान करायचं असेल, बुद्धिवंत करायचं असेल तर घरात तयार केलेले पदार्थ जितके त्या मुलाला बुद्धीसाठी आणि शरीरासाठी उपयोगी होतील तेवढे बाहेरचे पदार्थ उपयोगी होत नाहीत. आणखीन खूप वेळा असं होतं की आर्टिफिशियल टेस्टनर घातलेले काही पदार्थ आपण मुलांना देतो. आता खूपशी मुलं काय करतात, दुकानापासून जाताना काय मागतात? कुरकुरे. सगळ्यांनी सांगितलं ते कुरकुरे मागतात. माझ्याकडं सुवर्णप्राशन घालायला मुलांना घेऊन येतात आई वडील. सुवर्णप्राशन कशाला घालायचं? बुद्धी वाढण्यासाठी. बुद्धी वाढण्यासाठी सुवर्णप्राशन घालायला येत असतात आणि मग ते बाळ कधी कधी कुरकुर करतं, नाही मी घेणार नाही म्हणून आई वडिलांना सांगत असतं. त्यावेळी आई वडील काय सांगतात?
बाळाला, तू घालून घे, जाताना तुला कुरकुरे देतो. मग त्यावेळी मी सांगते त्यांना की इथं तुम्ही बुद्धी वाढण्यासाठी औषध घालता आणि जाताना बुद्धी कमी होणारा जर आहार दिला तर त्याचा उपयोग होत नाही. तर मग पालकांची रिॲक्शन काय असते तिथं, काय करायचं, ऐकतच नाही. मी त्यांना दुसरा प्रश्न करते, ऐकत नाही असं म्हणताना जर विष आहे हे तुम्हाला माहिती आहे, विष आहे माहिती असताना ऐकत नाही बाळ म्हणून तुम्ही विष देणार काय? बाळ माझं ऐकत नाही, असू देत, खाऊ दे म्हणून देता तुम्ही विष? नाही ना. हे आर्टिफिशियल टेस्टनर घातलेले जे पदार्थ आहेत, आर्टिफिशियल टेस्टनर म्हणजे अजिनोमोटो. अजिनोमोटो जे आहे ते ज्या ज्या पदार्थामध्ये असतं ते पदार्थ, अजिनोमोटोचं काम काय आहे तर ते हळूहळू मुलांची बुद्धिशक्ती कमी करत जातं, पहिलं काम. आणि दुसरं काम आहे इनफर्टिलिटी निर्माण होती त्यांनी. त्या मुलीमध्ये असलेली बीज जे काय असतं त्या बीजाची शक्ती कमी करत जातं. आज माझ्याकडं इनफर्टिलिटीसाठी जे पेशंट येतात, मुलं होत नाही म्हणून जे पेशंट येतात, खूप पेशंट असे असतात की त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात पण त्यांना मुलं होत नसतात. त्यावेळी त्यांचा आहार जेव्हा मी बघते त्यावेळी त्यांचं भरपूर खाणं बाहेर होत असतं. मग त्यांना मी 3 महिन्यापर्यंत आहाराची शुद्धी करायला सांगते, शरीर शुद्धी, आहार शुद्धी आणि काही नियम पाळायला लावते. म्हणजेच काय, जैन धर्माप्रमाणे आचरण करा. आता मी मुधोळला प्रॅक्टिस करते त्यामुळे तिथं जैन धर्माप्रमाणे तिथं कुणी जैन नाही आहेत जास्त, त्यामुळं नियम सांगते, ह्या नियमांचं तुम्ही 3 महिन्यापर्यंत पालन करायला पाहिजे. आणि मग तुम्ही चान्स घेतला तर कन्सीव्ह होणं खूप सोपं जातं. आणि अशा पद्धतीने खूप जणांना कन्सीव्ह झालेलं आहे. म्हणजेच काय तर आहारामुळं आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येत असतात. आहाराची शुद्धी झाली तर हे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होत जातात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे पहिलं काम कुठलं करायचं तर बाहेरचं खाणं पूर्ण बंद व्हायला पाहिजे. मला एक चांगलं बाळ हवंय नाही ते सोडून द्या, पण माझं शरीरच स्वस्थ राहायला पाहिजे म्हटलं तर आधी पहिलं काम काय करायचं तर बाहेरचं खाणं पूर्ण बंद व्हायला पाहिजे. कुठलाही बाहेरचा पदार्थ माझ्या घरात येता कामा नये. आता तुम्हीच विचार करा, तुमचे आई वडील किती घट्ट होते, स्ट्रॉंग होते, तुम्ही किती आहात आणि तुमची मुलं किती आहेत. आई वडील स्ट्रॉंग होते, त्यांच्यापेक्षा तुम्ही कमकुवत आहात, तुमच्यापेक्षा तुमची मुलं कमकुवत आहेत. मग याच्यामध्ये आहाराचा विचार केला तर आई वडील कसा आहार घेत होते, आम्ही कसा आहार घेतो. आम्ही कदाचित लहानपणी चांगला आहार घेतलाय म्हणून आज इतके स्ट्रॉंग आहोत. आमच्या मुलांना लहानपणापासूनच आम्ही बाहेरचं खायला दिलो, त्यामुळं आमची मुलं आणखीन कमकुवत झाली. आतापासून तरी त्यांचं शरीर चांगलं राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर बाहेरचं खाणं पूर्णतः बंद करायला. घरात स्वयंपाक करायची पद्धत कशी असायला हवी हेही खूप महत्वाचं आहे. कारण आपण व्यवस्थित स्वयंपाक केला तरच पौष्टिकांश सगळे मिळणार. आता घटकांचं सांगितलं मी, आता स्वयंपाक तयार कसा करायचा आणि कुठल्या पात्रामध्ये करायचा, कुठल्या भांड्यामध्ये करायचा हेही खूप महत्वाचं असतं. हे सगळं परीक्षण झालेलं आहे, म्हणजे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही आहे ह्याच्यामध्ये. कदाचित तुम्ही आधी ऐकलं असेल, जर तुम्ही मातीच्या मडक्यामध्ये आहार तयार केला तर त्याच्यामध्ये 100% पौष्टिकांश राहतात. जर तुम्ही पितळेच्या भांड्यात स्वयंपाक तयार केला तर त्याच्यामध्ये 93% पौष्टिकांश राहतात. जर तुम्ही कास्याच्या भांड्यामध्ये आहार तयार केला तर 97% पौष्टिकांश राहतात. आणि जर तुम्ही कुकरमध्ये आहार तयार केला तर त्याच्यामध्ये 13% पौष्टिकांश राहतात, बाकीचे सगळे निघून जातात. हे सगळं परीक्षण झालेलं आहे. आता तुमच्या मनात येईल की आतापर्यंत आम्ही ऐकलंय की कुकरमध्ये तयार केलेला आहार असेल तर स्टीम बाहेर जात नाही, त्यामुळं आतच राहिल्यामुळे सगळे पौष्टिकांश आत राहत असतील, असा आपला भ्रम आहे. ही जी काही पब्लिसिटी केलेली आहे ती कुकर कंपन्यांनी केलेली आहे. ज्यावेळीपासून आपण कुकर घरात वापरायला लागलो आहोत त्यावेळीपासून आपली शक्ती कमी व्हायला लागली आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त 13% पौष्टिकांश राहतात. तुम्ही म्हणाले सगळं सांगायला बरं आहे, प्रत्यक्षात कुठं करायचं होतंय. पण मी तुम्हाला सांगते, मी माझ्या घरामध्ये
कुकर वापरत नाही. मी पितळेच्या भांड्यातच स्वयंपाक करते. खूप जण मला म्हणतात कुकरमध्ये पटकन होतं, पितळेच्या भांड्यात उशीरपर्यंत कोण करत बसणार. मी हॉस्पिटल बघते, घरातला स्वयंपाक करूनच हॉस्पिटलला जाते, तेवढ्याच वेळेत होतो स्वयंपाक. कुकरमध्ये 10 मिनिटात तुमचा भात होतो. बाहेर जर तुम्ही केला तर किती वेळ लागतो? 15 मिनिटात तुमचा भात होतो. खरं तर हा बाहेर केलेला भातच तुम्हाला लवकर खायला मिळतो. 10 मिनिटानंतर लगेच कुकर उघडता काय तुम्ही? आणखीन 10 मिनिटं तुम्हाला थांबायला पाहिजे. म्हणजे कुकरमध्ये तयार केला तर 20 मिनिटांनी तुम्ही तो भात खाऊ शकता. पण जर भांड्यात वरती केला तर किती मिनिटांनी खाता? 15 मिनिटांनी खाता. म्हणजे 5 मिनिटं आणि तुमची इथं वाचली. आता तुम्ही म्हणाले प्रॅक्टिकली कसं शक्य आहे? मनात आणलं तर सगळं शक्य आहे. आपल्याला जे हवं असतं त्याच्यासाठी सगळं करतो आपण. आज मुधोळमध्ये जवळजवळ 30% लोक घरामध्ये कुकर वापरत नाहीत. मला मातीच्या मडक्यात करायचं झालं नाही, मी पितळेच्या भांड्यात करते. पण खूपशी लोक मातीच्या मडक्यातच स्वयंपाक करतात. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगते. आम्ही समुन्नती म्हणून धारवाडमध्ये वर्षाला 2 शिबिरं घेतो. गर्भपूर्व काय तयारी करायला पाहिजे याच्यासाठीचं ते शिबिर असतं. तर त्या शिबिरामध्ये आहार विहार याच्याबद्दल सगळी माहिती सांगितली जाते. तर अशी एक दंपती आलेली होती तिथं, आणि मग तिथंही हेच सांगितलेलं होतं मी. तर मग त्यांनी ठरवलं की घरी गेल्यावर की मी हे सगळं करणार. मग घरी गेल्यावरती करणार म्हटल्यावर घरातले सगळे हां कर कर म्हणतात. काय केलं? घरातल्या सगळ्यांनी विरोध केला. हे काय नवीन चालू केलंयस तू असं म्हणून सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की नाही मी करणार, तुम्हाला नाहीतर मग मी वेगळी दुसरीकडे करायला सुरू करतो म्हणाला. नाही बाबा कर म्हणून त्या घरातल्यांनी सगळ्यांनी परमिशन दिली. आणि मग त्या दोघांनी मातीच्या मडक्यात स्वयंपाक करायला सुरुवात केली. मी तुम्हाला एक सांगते, ते काही पुरुष होते, त्यांना शुगर होती, 500 पर्यंत शुगर होती. ज्यावेळी त्यांनी मातीच्या मडक्यात स्वयंपाक करायला सुरुवात केली, केरूर, बागलकोट जवळ केरूर त्या गावात असतात ते, तर त्यांनी मातीच्या मडक्यात स्वयंपाक करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ते कुठलंही औषध घेत नव्हते शुगरसाठी. मातीच्या मडक्यात स्वयंपाक करायला सुरू केला आणि नंतर त्यांनी शुगर चेक केली तर ती नॉर्मल आली. असंच ते कंटिन्युअस करत राहिले. 2 मुलं झाली. 2 मुलं झाल्यावर आता काय चालतंय म्हणून परत नॉर्मल भांड्यामध्ये स्वयंपाक करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर परत शुगर चेक केली तर परत शुगर वाढलेली होती. आणि मग परत त्यांनी मातीच्या भांड्यामध्येच आहार तयार करायला सुरुवात केली. पूर्वीचे लोक पितळेच्या भांड्यात, मातीच्या मडक्यात स्वयंपाक करायचे म्हणून त्यांना पौष्टिकांश जास्त मिळत होते. आणि त्यामुळेच अजूनही आपली आजी जितकं काम करते तितकं आपण करत नाही, आणि आपण जितकं काम करतो तितकी आपली मुलं करत नाही. याला कारण मूळ आहार तयार करण्याची पद्धती. ॲल्युमिनियमचं भांड कधीही घरात असू नये. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर स्वयंपाक झाला तर 33 प्रकारचे रोग आपल्या शरीरामध्ये उद्भवतात. ॲल्युमिनियम आपल्या भारतामध्ये पूर्वीपासून नव्हतं. खरं तर पूर्वीचे लोक इतकी संस्कृती समृद्ध होती, इतक्या कला विकसित होत्या, त्यांना ॲल्युमिनियमचं भांडं तयार करता आलं नाही काय? आपल्या देशातच कर्नाटकमध्येच बॉक्साईड मिळतं. ॲल्युमिनियम तयार करायला जे हवं ते आपल्याच देशात मिळतं, तरी त्यांनी त्याच्यापासून भांडी तयार केलेली नव्हती. ॲल्युमिनियमची भांडी आपल्या देशात आली ती इंग्रजांच्या काळामध्ये, आणि त्यांनी पहिल्यांदा ती आणली तुरुंगामध्ये. तुरुंगात जे व्यक्ती असायचे त्यांना तेव्हापासून आजपर्यंत ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये तिथं जेवण दिलं जातं. सतत ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आहार तयार होत गेला आणि त्याच्यामध्ये खात गेलो तर आपली बुद्धिशक्ती सुद्धा हळूहळू कमी होत जाती आणि 33 प्रकारचे रोग आपल्या शरीरात निर्माण होतात. कॅन्सर ही निर्माण होण्याला हे कारणच आहे. त्यामुळे ॲल्युमिनियमचं भांडं घरामध्ये असूच नाही, पूर्णतः काढून टाकावं. आणि म्हणूनच कुकरही वापरू नये. कुकर, मग काही जण म्हणतात की नाही मग आम्ही पितळेचा कुकर आणतो, आता मार्केटमध्ये अवेलेबल व्हायला लागले. पण कुकर ही संकल्पना चुकीची आहे. त्यामुळे पितळेचा कुकर घ्या किंवा कुठल्याही धातूचा कुकर घ्या, कुकर वापरायचंच नाही. कुकर वापरायचा नाही. आणखीन एक गोष्ट सांगते, फ्रीज वापरायचं नाही.
आता हे तर खूपच कठीण झालं. फ्रीज वापरायचं नाही म्हटलं तर कसं करणार? शक्यच नाही. खूप जण मला सांगतात की फ्रीज वापरायचं नाही, असं कसं? ते काय शक्य नाही असं म्हणतात लगेच. पण मला सांगा, साधारण 20 वर्षापूर्वी किती जणांच्या घरात फ्रीज होता? कुणाच्याच घरात 20 वर्षापूर्वी फ्रीज नव्हता. त्यावेळी जीवन जगतच होते ना लोक, आणि तेही हेल्दी होते. आता आपण त्याला ॲडिक्ट झालोय आणि त्यामुळं आपल्याला असं वाटतंय. मी हेच सांगते की मुधोळमधले 30% लोक त्यांच्या घरामध्ये फ्रीज नाही. मी सुद्धा माझ्या घरात फ्रीज ठेवलेला नाही, फ्रीज वापरतच नाही. फ्रीज का वापरायचा नाही? तर फ्रीजमध्ये टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी जे गॅस सेट केलेले असतात त्याचा बेस कार्बन असतो. कार्बन शरीराला चांगला की वाईट? मग जर कार्बन शरीराला वाईट माहिती आहे, तर त्या कार्बनचा परिणाम झालेला आहार पदार्थ कसा शरीराला चांगला असेल? काही जण म्हणतात नाही आम्ही डब्यात घालून ठेवतो. पण डब्यात घालून ठेवलं तरी टेम्परेचर मेंटेन राहते, म्हणजे त्या गॅसचा परिणाम झालेला असतो म्हणूनच राहतं ते. त्यामुळं फ्रीज कधीही घरात आणू नये. खूप जण सांगतात नाही आम्ही बाकीचं काही ठेवत नाही, फक्त दूध ठेवायला आम्ही फ्रीज वापरतो. तुमच्यातल्या काही जणांची उत्तरं हीच असतील. पण दूध कधीही ठेवायची आवश्यकताच राहत नाही. तुम्ही व्यवस्थित तापवलं तर दूध काही बाद होत नाही. त्यामुळं फ्रीज घरात कधीही ठेवायचा नाही. आहार तयार करत असताना कुकरमध्ये का करायचं नाही? तर त्याला आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की आहार तयार करत असताना त्याला सूर्यप्रकाश आणि हवा लागायला हवी. कुकरमध्ये ते दोन्ही लागत नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये पौष्टिकांश राहत नाही असं सांगितलेलं. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही करून बघा, म्हणजे कुकरमध्ये एकदा करून बघा आणि वरती भात करून बघा, फरक तुम्हाला जाणवतो. काय जाणवतो? कुकरमध्ये केलेला भात हा फक्त मऊ झालेला असतो, दबल्यासारखा असतो. आणि तेच वरती जर तुम्ही भात केला तर कसा असतो सांगा? तो फुललेला असतो. म्हणजे काय होतं, वरती जर आपण भात केला तर त्यातला कण शिजतो. कुकरमध्ये तो फक्त मऊ होतो. त्यामुळं कुकरमध्ये केलेला आहार हा वर्ज्य असतो. आता एक महत्वाची गोष्ट सांगते. महाराजजींना आपण आहार करतो. खूप जण काय करतात, 2-3 कुकर वापरतात. का? तर पटपट व्हायला पाहिजे की 2-3 कुकरमध्ये करायचं आणि मग पटकन ते ठेवून टाकायचं. म्हणजे हे आपल्याला जसं घातक असतं तसं महाराजजींनाही घातकच असतं. त्यामुळं तिथंही याचा उपयोग व्हायलाच पाहिजे. भले तुम्ही खूप प्रकार नाही केले तरी चालतील, पण जेवढे करता ते पूर्ण पौष्टिकांश असलेले पदार्थ जर आपण महाराजजींना दिले तर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. त्यामुळं चौक्यामध्ये तरी कुकर वापरला जाऊच नाही. आणि जी भांडी असतात ती सगळी पितळेची वापरावी. का पितळेची? तर पितळेच्या भांड्याला आतून कलई केलेली असते. कलई केलेली असते माहिती आहे ना? हे कलई काय करतात? कलई केल्याशिवाय ते भांडं वापरलं जात नाही. हे कलई करायचा धातू जो आहे तो वंग असतो. आयुर्वेदात, संस्कृतमध्ये त्याला वंग म्हटलं जातं, मराठीत कथिल म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टिन म्हणतात. तर हे जे काही हा जो काही धातू आहे, आयुर्वेदामध्ये त्याचा आम्ही भस्म रूपामध्ये उपयोग करतो, वंग भस्म म्हणून. खूपशा आजारावरती त्याचा वापर केला जातो. डायबेटीसवरती उपयोग होतो त्याचा. कुठलेही मूत्र व स्त्रोतसाचे विकार असतील तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. इनफर्टिलिटीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. पूर्वीच्या काळी लोक पितळेच्या पातेल्यात जे स्वयंपाक तयार करायचे, इनडायरेक्टली तो काय वंग असतो त्याच्यातला, कथिल असतं, ते कथिल त्या आहारामध्ये येत होतं आणि त्यामुळे त्यांना आणखीन त्याचा फायदा होत होता. आणि म्हणून शक्यतो पितळेच्या भांड्यात जर आपण स्वयंपाक बनवला तर ते आपल्या कुटुंबाला शक्ती देतं. मानसिकता आणि बुद्धिशक्ती चांगली होण्यासाठी पितळेच्या भांड्यात किंवा कासाच्या भांड्यात जर स्वयंपाक करायचा असेल तर कलई करायलाच पाहिजे. पितळेच्या भांड्यातही कलई करायला लागते. जर हे करत असताना अशा पद्धतीने आहार तयार करत राहिला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि कधीही शिळा आहार आपण खायचा नाही. शिळा आहार खाल्ला
तर त्याच्यामध्ये आता सांगितलं मी की पौष्टिकांश असतच नाहीत म्हणून. आता मी तुम्हाला एक सांगते की कधीही आहार जो खायचा असतो, आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, ऋतूनुसार आणि आपल्या प्रदेशानुसार आहार खायला पाहिजे. आजकाल यूट्यूबवरती सगळ्या रेसिपी मिळतात, कुठल्या राज्यात कुठल्या देशात काय बनवतात सगळं तुम्हाला मिळतं. म्हणून सगळ्या देशातले किंवा सगळ्या राज्यातले आहार आपण खावेत असं कधीच असत नाही. आपल्या शरीराच्या स्वास्थ्यतेसाठी, निरोगावस्थेसाठी जर आपण आहार घेत असू तर आपला प्रादेशिक जो आहार आहे, आपल्या प्रदेशामध्ये मुख्य आहार जो होता तोच आहार आपण खायला पाहिजे. आपल्या भागातला आहार कुठला? तुमच्या मुलांना माहिती आहे कुठला मुख्य आहार म्हणून? माहितीच नाही, कारण त्यांनी कधी तसं खाल्लंच नाहीये. चपाती खातात. मुख्य आहार भाकरी. भाकरी मुख्य आहार असायला हवा आपला. आणि कधीही जर तुम्ही 2 वेळा खात असाल, 3 वेळा खात असाल तर एका आहारामध्ये 2 पेक्षा जास्त धान्य खाऊ नयेत. कारण 2 पेक्षा जास्त धान्य खात गेला तर ते पचायला खूप जड होतं. पचन नाही झालं तर मग आयुर्वेदात सांगितलेलं आहे की जे इनडायजेस्टेड मटेरियल असतं, पचन न झालेला भाग जो असतो तोच मुख्य रोग निर्माण करण्याला कारणीभूत असतो. त्यामुळं 2 पेक्षा जास्त धान्य खायची नाहीत. आणि एकच जर धान्य खात असाल तर ते खूप हलकं असतं आणि त्याची शक्तीही तुम्हाला मिळते. आणि म्हणून पूर्वीचा आहार आपला काय होता सांगा? भाकरी, ज्वारीची भाकरी असायची आणि ज्वारीच्या कण्या असायच्या. म्हणजे ज्वारी हे एकच धान्य असायचं, कधीतरी वेगळं धान्य वापरलं जायचं किंवा 2 धान्य वापरायचे, म्हणजे राळ्याचा भात वगैरे असं केलं जायचं. पण शक्यतो ज्वारीची भाकरी आणि ज्वारीच्या कण्या. जर आपल्याला वजन कमी करायचं आहे किंवा 40 वर्षानंतर शरीरामध्ये कसं होतं, आता आपली हालचाल असत नाही, शरीर वाढत जातं, म्हणजे शारीरिक श्रम नसल्यामुळं पण होतं असं. कोलेस्ट्रॉल वाढतं, BP येतं, शुगर येतो. BP शुगर यायला कारण काय? तर आपला आहार आणि आपल्या शरीराची जी हालचाल होत नाही तेच मूळ कारण असतं. त्यामुळं 40 वर्षानंतर आपला आहार हा कमीच असायला हवा. आहार कमी झाला तरच व्यवस्थित पचन होतं आणि आपल्याला शक्ती मिळते. तर मी सांगितलं की ऋतूनुसार आहार असायला हवा. वेळ झाली असेल तर सांगा. ऋतूनुसार आपला आहार असायला हवा. तर मग ऋतूनुसार आपल्या देशामध्ये इतकी व्यवस्थित पद्धत निर्माण केलेली आहे पूर्वीच्या लोकांनी. आपले जे काही सण आहेत ते सगळे सण आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी निर्माण केलेले आहेत. आता मी भारतीय लोक जे सण करतात त्याबद्दल सांगते. प्रत्येक सण जो येतो, म्हणजे दिवाळीपासून परत तुम्ही नागपंचमीपर्यंत जर घेतला तर हे सगळे सण जर तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर प्रत्येक ऋतूच्या प्रारंभाला येतात, म्हणजे प्रत्येक ऋतू सुरुवात होण्याला येतात. आता ऋतू किती? मी इंजिनिअरिंग कॉलेजला एक विषय शिकवते, सायंटिफिक फाउंडेशन ऑफ हेल्थ म्हणून. तर मी तिथं मुलांना विचारते ऋतू किती म्हटल्यावरती मुलं काय सांगतात? 3. ऋतू किती? करेक्ट, 6. खूप आनंद वाटला 6 ऋतू ऐकल्याबरोबर. ऋतू 6 असतात. हे आपण विसरलोय आजकाल. हे आपल्या मुलांनाही शिकवायला पाहिजे. कारण जर हे कधी शिकवणार आपण? जेव्हा आपली मुलं आपल्या मातृभाषेत शिकतील तेव्हा आपण शिकवणार. जर आपली मुलं इंग्लिश मीडियमला जात असतील तर त्यांना 6 ऋतू कधी समजणारच नाही. तुम्हाला असं वाटेल की ह्या काय सांगतात, त्यांची मुलगी काय करते. मला एक मुलगी आहे, ती कन्नड मीडियममध्येच 10वी पर्यंत शिकली आहे. आम्ही तिला इंग्लिश मीडियममध्ये मुद्दाम घातलं नाही. कारण आपली संस्कृती जर समजायला हवी असेल तर मातृभाषेत शिक्षण व्हायला हवं, तरच आपण दुसरं साहित्य वाचू शकतो. मी पाहिलं इंग्लिश मीडियममध्ये जर मुलं शिकली तर त्यांना मातृभाषेतली पुस्तकं वाचता येत नाहीत. आणि जर मातृभाषेतली पुस्तकच वाचता येत नसतील तर मग त्यातलं साहित्य कसं वाचायला येईल? आणि साहित्य जर वाचलं नाही तर संस्कृती कशी टिकेल? हे सगळं
एक षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्राला आपण बली पडत चाललोय. आणि त्याच्यापासून आता बाहेर यायला पाहिजे, म्हणून मातृभाषेत शिक्षण देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आपल्या मुलांना. मी काय सांगत होते? ऋतू 6. तर त्या 6 ऋतूमध्ये बघितलं तर प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला एक एक सण आलेला आहे. वसंत ऋतूच्या सुरुवातीला कुठला? गुढीपाडवा. वसंत ऋतूच्या सुरुवातीला गुढीपाडवा येतो. ग्रीष्म ऋतूच्या सुरुवातीला अक्षय तृतीया येते. वर्षा ऋतूच्या सुरुवातीला नागपंचमी येते. परत शरद ऋतूच्या सुरुवातीला दसरा येतो, नवरात्र दसरा येतो. आणि नंतर हेमंत ऋतूच्या सुरुवातीला दीपावली येते. तसं हेमंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजे हेमंत ऋतू अजून सुरू व्हायच्या आधी दिवाळी येते, साधारण 15 दिवसापूर्वी. पण तो ऋतू संधिकाल म्हणून समजला जातो. म्हणजे प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला हा सण येतो आणि त्या सणामध्ये जे काही आहार तयार करायला सांगितलेलं आहे ते संपूर्ण त्या ऋतूमध्ये खावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्या ऋतूमध्ये त्या सणामध्ये जे आहार करायला सांगितलेलं आहे तोच आहार तयार करायचा. खूप जण काय करतात की सण आहे, एक काहीतरी स्वीट केलं तर झालं. असं कधीच असत नाही. तुम्हाला जर याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती हवी असेल, ऋतू आणि सण म्हणजे कुठल्या ऋतूत कुठला सण आणि त्याचं आयुर्वेदिक महत्त्व काय आहे याच्याबद्दल माहिती हवी असेल तर वीतराग आयुर्वेदालय म्हणून यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये बघू शकाल. आता मला एक सांगायचं होतं की अष्टानिक पर्व किती वेळा येतं वर्षातून? 3 वेळा. मग जुलैमध्ये म्हणजे साधारण आषाढमध्ये एक येतं, फाल्गुन. आषाढ शुक्ल अष्टमीला, होय ना? बरोबर आहे ना? आषाढ शुक्ल अष्टमीला अष्टानिक पर्व चालू होतं. त्याच्यानंतर कार्तिकमध्ये म्हणजे कधी? आत्ता. आणि ह्याच्यानंतर फाल्गुनमध्ये येतं. तर तुम्हाला एक सांगते, आषाढ शुक्ल अष्टमीला जे काही अष्टानिक पर्व सुरू होतं, आषाढ मध्ये पुढं वर्षा ऋतू चालू होणार असतो. वर्षा ऋतूमध्ये वातावरणामध्ये पाऊस पडत असतो. वातावरणात जसं असतं तसं आपल्या शरीरात बदल होत असतो. यावंतो लोके तावंतो देहे असं सांगितलेलं आहे. परिसरामध्ये जे असतं तसं आपल्या शरीरात होतं. परिसरात पाणी भरपूर असतं तसंच आपल्या शरीरामध्ये पाणी जास्त प्रमाणात तयार होतं. आणि म्हणून ते पाणी कमी करण्यासाठी उपवास करावा. आणि म्हणून वर्षा ऋतूमध्ये उपवास करावा असं सांगितलेलं आहे. अष्टानिकमध्ये जर तुम्ही उपवास केला तर काय होतं? वर्षा ऋतूमध्ये तुमचं शरीर स्वस्थ राहतं. पाण्याचं प्रमाण आपण काय करतो, उपवास नसेल तर वरचेवर खाणं पिणं होत असतं. वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो आणि अशा वेळी मंद झालेल्या अग्नीवर जर आपण घालत गेलो तर आणि अपाचित पदार्थ तयार होतो. अपाचित पदार्थ तयार झाला तर मग अग्निमंद होतो. त्यांनी अग्निमंद झाला तर आयुर्वेदात सांगितलेलं आहे की रोगा सर्वेपी मंदाग्नो, सगळ्या रोगाचं मूळ कारण मंद अग्नी आहे. आणि म्हणून आपण हे पूर्णपणे लक्षात ठेवायला पाहिजे. वर्षा ऋतूच्या सुरुवातीला अष्टानिक येतं. आता हे जे काही शरद ऋतूमध्ये अष्टानिक येतं. शरद ऋतू रोगाडम शारदी माता असं सांगितलेलं आहे. सगळे रोग जे जास्त येतील ते सगळे शरद ऋतूमध्ये येतात म्हणून. आणि त्यामुळं आता हे अष्टानिक पर्वात जर आपण उपवास केला तर आपण हेल्दी राहतो. आणि नंतर फाल्गुनमध्ये जे अष्टानिक पर्व येतं त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये कफ वाढत असतो. नॅचरली कफ वाढत असतो, त्याला बाहेर काढून टाकावं लागतं. आणि म्हणून आम्ही हे काय फाल्गुन नंतर वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा आम्ही वमन करत असतो पेशंटना. पंचकर्मामध्ये वमन केलं जातं वसंत ऋतूमध्ये. जर आपण त्याच्या आधी फाल्गुनमध्ये अष्टानिक पर्वाचे उपवास केले तर तो कफ वाढतच नाही, वमन करायची आवश्यकताच पडणार नाही. ज्यांना अस्थमाचा त्रास असतो त्यांनी फाल्गुनचा अष्टानिक पर्व जर व्यवस्थित उपवास केला तर तुम्हाला अस्थमाचा त्रासच नाही होणार.
त्यामुळं हे जे काही उपवास सांगितलेले आहेत, हे जे काही पर्व सांगितलेले आहेत, ते अगदी आपल्या शरीरासाठी योग्य असतात आणि म्हणून ते सांगितलेले असतात. आता संयोगालाही खूप महत्त्व असतं. काय कशाबरोबर खायचं, आता यूट्यूबवरती बघून काही कशाबरोबरही खाल्लं जातं आणि प्रत्येकाला संयोगाला खूप महत्त्व आहे. म्हणजे पदार्थ तीच असतात, पण ते कधी कशाबरोबर वापरायचं हे खूप महत्त्वाचं असतं. आता मला सांगा, लिंबू सरबत जे आहे, लिंबू सरबत कसं करायचं? खूप जण म्हणतात लिंबू सरबत प्या, म्हटलं तर नाही हो, ऍसिडिटी होती लिंबू सरबत पिल्यावर म्हणून सांगतात. पण मी सांगते की लिंबू सरबत पिल्यावर ऍसिडिटी होत नाही. लिंबू सरबत कसं करायचं? आता तुम्ही कसं करता? पाणी घेता, काही जण पाणी घेऊन त्याच्यात साखर मिक्स करतात, विरघळवतात आणि मग त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळतात, मग मीठ घालतात आणि मग काय वेलदोडे काय घालायचं असेल ते घालतात. किंवा मग काही जण काय करतात, पाण्यात लिंबूचा रस पिळतात, मग साखर घालतात, मीठ घालतात, असं करतात. पण हे असं जर केलं तर त्यांनी पित्त होणारच, गॅरंटी. हेच पदार्थ वापरून पित्त न होण्यासारखं सरबत कसं करायचं ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आधी लिंबाचा रस काढायचा, तो आम्लधर्मी असतो, मग त्याच्यामध्ये मीठ मिक्स करायचं, ते क्षारधर्मी असतं. आम्ल आणि क्षाराचा संयोग झाल्यानंतर तिथं मधुर रसाची उत्पत्ती होती, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आम्ल क्षार संयोग झाल्यानंतर मधुर रस जो तयार होतो, नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग साखर घालायची. इथं तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी घालायला लागतं. तुम्ही एक वेळा तुमच्या पद्धतीने आणि एक वेळा ह्या पद्धतीने करून बघा, चवीमध्ये खूप फरक असतो. आणि या पद्धतीचं सरबत तुम्ही जर घेतला तर प्रीणन काम होतं. म्हणजे कसं, थकवा जो आलेला असतो, थकवा पटकन निघून जायला हे सरबत उपयोगी पडतं. सलाईन लावल्यानंतर जेवढा तुम्हाला उत्साह वाटतो, तेवढा उत्साह या प्रकारे सरबत करून घेतल्यानंतर वाटतो. त्यामुळे सरबत करण्याची पद्धत कधीही अशीच असायला हवी. फक्त अशा पद्धतीचं लिंबू सरबत तुम्ही उन्हाळ्यात घेत गेला तर तुम्हाला खूप फायदा होतो. आहाराबद्दल खूप सांगता येतं, पण वेळ कमी पडती. फक्त एकच सांगते, थोडंफार सांगते, म्हणजे काय त्रास असताना काय घ्यायचं. म्हणजे घरगुती तुम्ही खूप वेळा कसं असतं, तुम्ही एक विचार करा, तुमच्या घरात वयस्कर जे असतात ते किती वेळा हॉस्पिटलला गेले, तुम्ही किती वेळा गेलाय आणि तुमच्या मुलांना किती वेळा घेऊन गेला. थोडंफार काही झालं तर लगेच डॉक्टरकडे जातो आपण, असं कधीच करायचं नाही. तसं करत गेला तर तुमची इम्युनिटी आणखीन कमी होत जाते. घरामध्ये करण्यासारखे जर काही साधे सोपे उपाय असतील तर ते उपाय आधी करायचे आणि मगच हॉस्पिटलला जायचं. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर घाम येतो, पूर्ण अंग थकल्यासारखं होतं. तर अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी धन्याचं पाणी घ्यायचं. धन्याचं पाणी जर तुम्ही घेतलात, ज्यांना कुणाला उष्णतेचा त्रास होत असतो, कधीही खूप जण सांगतात, आता मी इथं सगळ्यांना विचारलं, उष्णता तुमच्या शरीरात झाली तर तुम्ही काय करता म्हटल्यावरती जवळजवळ 80% लोकांचं उत्तर काय असेल? बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतो. नाही, मला जे कुणी सांगतात, जिथं मी जाते तिथं हेच उत्तर असतं, बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतो, मग उष्णता कमी होते. पण त्याच्याबद्दल जर तुम्ही 1 लिटर धन्याचं पाणी घेतलात तर उष्णता ताबडतोब कमी होते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. माझ्याकडे एक पेशंट, म्हणजे त्यांचं वय साधारण 60 वय होतं आणि त्यांना लघवीचा त्रास होत होता. म्हणजे खूप उन्हाळे लागले होते त्यांना, इतके उन्हाळे लागले होते की रक्त जात होतं लघवी वाटे. 2 दिवस त्यांना त्रास होत होता. त्यांच्या गावात जे डॉक्टर होते त्यांच्याकडून इंजेक्शन घ्यायची, औषधं घ्यायची, सगळं त्यांनी केलं होतं, तरीही कमी झालं नाही. खूपच लघवी वाटे रक्त चाललं. आणि मग त्यावेळी त्यांनी मुलाला सांगितलं, 2 दिवसानंतर रात्रीचे मुलगा जेव्हा घरी गेला ऑफिसून, तेव्हा त्याला सांगितलं की मला खूपच त्रास व्हायला लागला, मला सहनच होत नाही. आणि त्या रडायला लागल्या, खूपच त्रास करून घ्यायला लागल्या. तेव्हा साधारण रात्रीचे 10 वाजले होते. मग तो आमचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता.
त्यांनी पटकन मला फोन केला आणि सांगितलं की माझ्या आईला असा त्रास व्हायला लागलाय आणि मी आता तिला घेऊन येतो, तुम्ही बघाल काय. तर मग मी त्याला सांगितलं की काय त्रास होतो. मग त्यांनाही विचारलं आणि मुधोळहून ते 14 किलोमीटरवरती गाव होतं. आता एवढ्या रात्री आईला घेऊन येणार, तो एवढा त्रास असताना मोटरसायकलवरून घेऊन येणार. त्याच्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की मी एक उपाय सांगते, अर्धा तास तो उपाय करा आणि अर्धा तास वाट बघा, जर कमी नाही झालं तर या मी बघते असं सांगितलं. आणि मग त्यांना 1 लिटर धण्याचं पाणी करायला सांगितलं आणि त्या पटकन एक 10 ते 15 मिनिटात ते 1 लिटर पाणी संपवा म्हणून सांगितलं. आणि त्यांनी ठीक आहे मी तसं करतो म्हणून सांगितलं, केलं. मी अर्धा पाऊण तास वाट बघितली, काय फोन नाही आणि कुणी आलं नाही म्हटल्यावरती माझा समज काय, खूप वेळा मी असे घरगुती उपाय सांगत असते पेशंटना काय वाटतं, मॅडमला रात्री बघायला नको झालंय म्हणून असलं काहीतरी सांगते, म्हणून मग दुसऱ्या हॉस्पिटलला जातात. असंच काहीतरी झालं असेल, जाऊ दे, फोन पण नाही केला म्हणून मी झोपले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये 10 वाजता गेल्याबरोबर आपल्या आईला घेऊन तो आला. ती आई पाया पडायला लागली. ती म्हणाली मला एवढा त्रास होत होता, धण्याचं पाणी 1 लिटर पिल्यावरती अर्ध्या तासामध्ये तो त्रास माझा कमी झाला. खूप वेळा घरातच औषधी असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. फक्त पद्धत कशी, तर हे धण्याचं पाणी करत असताना स्टीलच्या भांड्यात नाही करायचं, पितळेच्या भांड्यात करायचं. 1 लिटर पाण्यामध्ये मुठभर धणे घालून 10 मिनिटं उकळायचं आणि ते पाणी वापरायचं. स्टील भांडी वापरू शकता पण धण्याचं पाणी करायला वापरू नका, एवढंच. स्टीलची भांडी चालतात घरात वापरायला, ॲल्युमिनियमची नाही. आणखीन एक सांगायचं की नॉनस्टिकची भांडी तर कधीच वापरायची नाही. नॉनस्टिक जे भांडं असतं टेफ्लॉन कोटिंग असतं त्याला. हे जे काही कोटिंग आहे त्याच्यामुळेच आज शुगरचा प्रॉब्लेम जास्त होतोय आणि कॅन्सर निर्माण व्हायलाही ते एक कारणीभूत आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे नॉनस्टिकची भांडी घरात असतील तर ती काढून टाका. तुम्हाला प्रयोग म्हणून सांगते, नॉनस्टिकच्या तव्यावरती डोसा करा आणि पूर्वीचा जो होता बीडचा तवा त्याच्यावरती डोसा घाला. एकच ते बॅटर जे असतं ते एकच असतं, म्हणजे डोस्याचं जे पीठ असतं ते एकच पीठ घ्या. मी तसं केलंय घरामध्ये. एका शेगडीवरती नॉनस्टिकचा तवा ठेवला आणि एका शेगडीवरती बीडचा तवा ठेवला. एकच डोशाचं पीठ दोन्ही तव्यावरती घातलं तर दोन्हीच्या चवीमध्ये खूप फरक होता. आणि घरातल्या कुणीही ते नॉनस्टिक नको म्हणून सगळ्यांनी सांगितलं, नॉनस्टिकमधलं नको आम्हाला, बीडच्या तव्यातलंच दे. त्यामुळं कधीही नॉनस्टिकची भांडी घरात वापरायची नाही. आपल्याला करायला अवघड वाटत असलं तरी मनात आलं तर आपण काहीही करतो की नाही सांगा. पार्लरला जायचंय मला, पार्लरला गेल्यावरती किती वेळ जातो, भरपूर वेळ जातो, पण तरीही जाता की नाही. मग ती वेळ इथं का घालत नाही. म्हणजे मनात जे असतं ते करायला आपण काहीही करतो, तर मग आरोग्याकडे दुर्लक्ष का करायचं. त्यामुळं आरोग्याची संकल्पना मनात ठेवून कुटुंबातल्या सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहायचं असेल तर आपण या सगळ्याचं पालन करायलाच हवं. आणखीन एक मी तुम्हाला सांगून संपवते, सगळ्यांना कंटाळा आला असेल. मी बोलत राहिले तर अशीच बोलत राहते, रात्रभर बोलेन, तुम्ही ऐकत असाल. मुलींना आजकाल लहानपणापासून आपण कसं शिकवायला पाहिजे याच्याबद्दलचं थोडंफार सांगते. म्हणजे मी जे बघते ते सांगते तुम्हाला. आपल्यामध्ये साधारण मुलगी एक 8 वर्षाची किंवा 7 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही नोपी देता. ही जी काही पद्धत आहे ही पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. आज कर्नाटकमध्ये जर तुम्ही बघितलात तर तिथं उडदट्टी म्हणून करतात. म्हणजे कुणाला माहिती असेल तर, कुणालाही बहुतेक ऐकून माहिती नाही असं दिसतंय. उडदट्टी म्हणून करतात तिथं, आणि इथं आपण नोपी करतो. तर हेच त्याच वयामध्ये केलं जातं, 7 ते 8, 9 वयापर्यंत दिलं जातं. तर ह्या वयामध्ये का केलं जात असेल ते, तर आपण काय करतो, नोपी दिल्यानंतर 4 महिने त्या मुलींना रोज देवदर्शन करायला सांगतो.
8 दिवसाला एक उपवासाष्टमी आणि चतुर्दशी करायला सांगतो. खूपशे पालक काय करतात, लहान आहे मुलगी, कुठं काय ते उपवास वगैरे काय करू नको, सोड चालतंय. किती जण सांगता असं? कुणी सांगितलं नाही आहे ना? खूप चांगलं. खूप जण सांगतात रात्री भोजन त्याग काय काय केलं नाही तर चालतंय असं म्हणून सांगतात. पण हे का करायला सांगितलं याचं कारण मी तुम्हाला सांगते. मुलगी जेव्हा 7 ते 9 वर्षाची होती त्यावेळी तिच्या शरीरामध्ये हार्मोन्स डेव्हलप व्हायला सुरू होतात. ती मोठी होण्यासाठी जे हार्मोन्स पाहिजे असतात तेव्हापासून ती प्रोसिजर चालू झालेली असती. तिच्या शरीर आणि मनामध्ये बदल होत चाललेले असतात आणि त्याला कंट्रोल करायचं असेल तर व्रतपालन हे तेव्हापासून असायला हवं. व्रतपालनाची सवय त्या वयापासून त्या मुलीला हवी. आणि व्रतपालनाने काय होतं, काय होतं सांगा? संयम वाढत जातो. आता जर देवदर्शन केल्याशिवाय तू काही खायचं नाही म्हटलं तर काहीतरी करून देवदर्शन करून येत ती मुलगी आणि मग खाती. आज नाही खायचं उपवास आहे म्हटलं, तुम्ही कसं सांगता त्याच्यावरती ते असतं. आणि ही लहान लहान जी व्रत असतात ती त्यांचं मन सुदृढ करण्यासाठी उपयोगी पडतात. आणि म्हणूनच पूर्वीपासून सांगितलेलं आहे की लहानपणापासून त्यांना व्रत करायला सांगायची. त्यांची दिनचर्या फिक्स करायला हवी. जर तुम्ही नोपीच्या वेळी फक्त अष्टमी चतुर्दशीचा उपवास करायला सांगितला ठीक आहे, पण नंतर तरी निदान देवदर्शन तरी रोज करायला सांगायला पाहिजे. आणि 108 वेळा जप तरी रोज करायलाच सांगायला पाहिजे. त्यांना का करायला सांगायला पाहिजे? खूप जण म्हणतात की त्यांचा अभ्यास एवढा असतो, त्याच्यात कुठं त्यांना सकाळी लवकर उठून आवरून शाळेला जायचं असतं. बाकीच्या सगळ्या क्रिया करतातच की नाही मुलं, खेळतात, मोबाईल बघतात, TV बघतात. मग तुम्ही जप करायला सांगितलं तर ती का करत नाही? तुम्ही किती व्यवस्थित सांगता त्याच्यावरती असतं. मी तुम्हाला उदाहरण सांगते माझ्या मुलीचं. तिथं तिच्या शाळेमध्ये ती एकच जैन मुलगी. तिनं जेव्हा नोपी घेतली त्यावेळी तिला मी सांगितलं की हे तू पाळायला पाहिजेस. तर ती त्या दिवशी उपवास करायची. अष्टमीला उपवास, चतुर्दशीला उपवास असायचा. आणि ती सगळ्यांना सांगायची की का करायचं, हे केल्यावरती काय उपयोग होतो, हे सगळं सगळ्यांना एक्सप्लेन करायची. आणि त्यांनी काय झालं तर जी मुलं तिच्या शाळेत होती ती त्यांच्या धर्मातले जे उपवास असतात ते सगळी करायला लागली. म्हणजे त्यांच्या टीचरनी मला सांगितलं की तुमची ब्राह्मी सगळ्यांना एक्सप्लेन करते, त्यामुळे सगळी मुलं आता उपवास करायला सुरू केलेत म्हणून. म्हणजे आपण आपल्या मुलांना कसं सांगतो आणि त्यांची मनं कशी तयार करतो त्याच्यावरती ती तयार होत असतात. आणि जर अशा पद्धतीने रोज जर ती मुलं जप करत गेली, जपाचा काय उपयोग होतो, जप केल्यामुळे काय फायदा होतो हे थोडक्यात सांगते. जप का करायचा? रोज 108 वेळा कुठलाही साधा मंत्र घ्या, खूप मोठा मंत्र घ्यायला पाहिजे असं नाही. आणि विशेष करून मुलांना तरी जप करायलाच लावायला पाहिजे. का तर मुलांचं मन हे चंचल असतं. त्या चंचल मनाला स्थिर करायला पाहिजे म्हटलं तर त्या मुलांना, खूप मुलांना, मी आता मुधोळमध्ये असल्यामुळं तिथं सगळे जैन असल्यामुळं मी त्यांना ओम नमः शिवायचं जप करा म्हणून सांगते. तर मग ती मुलं कशी करतात, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बरोबर बरोबर एक माळ संपवायची आणि उठायचं. मग ते पालक मला येऊन सांगतात की नाही हो, तो काय असं बसती आणि बरोबर एक माळ करते आणि उठून टाकते. मी त्यांना सांगते की ठीक आहे, तेवढं तरी करतात ना मुलं. त्यामुळं काय होतं, मला हे करायचंय आणि ती पूर्ण माळ संपूपर्यंत एका ठिकाणी बसायचंय, हे संस्कार त्या मुलावरती होतात. आणि मग नंतर त्या मुलांना सुरुवातीला ते बंधन वाटतं, पण नंतर काय होतं की नाही हे करायला पाहिजे, मग व्यवस्थित करूया. त्या वयानुसार त्यांच्यामध्ये जो जाणतेपणा येतो त्यांनी ते व्यवस्थित करायला लागतात. जप केल्यामुळं काय होतं ते आणखीन एक तर एका ठिकाणी बसण्याचे संस्कार होतात. दुसरी गोष्ट, सतत आता कुठलाही मंत्र असो त्याच्यामध्ये बीजाक्षर असतात. बीजाक्षर म्हणजे काय, ओम ह्रीम, ओम ह्रीम श्रीम क्लीम या प्रकारची बीजाक्षरं असतात. तर आज रिसर्च झालाय, म्हणजे ओम आणि राम रीम रूम राम रहा हे जे काय आहेत यांच्या उच्चारणामुळं आपल्या ब्रेनमध्ये जे काही सर्क्युलेटरी, रेस्पिरेटरी आणि डायजेस्टिव्ह सेंटर्स असतात ते स्टिम्युलेट होतात.
आणि ओमच्या उच्चारणामुळं बुद्धिशक्ती वाढत असते. आता प्रत्येक मंत्रामध्ये ओमचा उच्चार असतोच आणि 108 वेळा जेव्हा ते बाळ ओमचा उच्चार करेल तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ते बदल होत जातात. एकाग्रता बाळाची वाढती. आणि मुख्य म्हणजे काय तर जप करत असताना कसं करतात सांगा? कसं सांगतो आपण जप करायला? डोळे बंद करायचे आणि डोळ्यासमोर भगवानांची मूर्ती समोर आणून जप करायचे. मग याच्यामुळं काय होतं? भगवान डोळे बंद केलेले असतात, मूर्तीची कल्पना करायची असती. इथं त्या मुलाच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. आजकाल मुलांच्या मध्ये कल्पनाशक्तीच नाहीये. का नाहीये? माझी जी पिढी आहे त्यामध्ये कल्पनाशक्ती खूप जणांना होती. म्हणजे माझं आता वय 45. तर आजकालच्या मुलांना बघते त्यांना कल्पनाशक्तीच नाहीये. का नाहीये? तर आम्हाला जेव्हा मोठ्या गोष्टी सांगायचे तेव्हा कसं सांगायचे? पूर्ण हावभाव करायचे आणि असं सांगत जायचे. मग तेव्हा काय व्हायचं? गोष्टी सांगितल्यामुळं आपण कल्पना करायचं. कल्पना केली जात होती की हां एक मोठं जंगल होतं म्हटल्यावरती माझ्या मनात काहीतरी जंगलाची कन्सेप्ट येते. आजकाल आपण मुलांना काय करतो? मोबाईलमध्ये डायरेक्ट दाखवून देतो. त्यामुळे त्यांना कल्पना करायला वावच राहत नाही. त्यामुळे जप केल्यामुळे काय काय बेनिफिट्स मिळतात? एकतर मन स्थिर होतं. मन स्थिर होतं. दुसरा बेनिफिट एकाग्रता वाढती. तिसरा बेनिफिट काय आहे तर बुद्धिशक्ती वाढती. त्यांचे हे जे काही व्हायटल ऑर्गन्स असतात ते व्यवस्थित काम करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. एवढे सगळे जर बेनिफिट्स मिळणार असतील, खूप पालक माझ्याकडे येतात, बुद्धी जास्त होण्यासाठी काय तर औषध असेल तर द्या. मी त्यांना जप करायला सांगते. ते खूप जण म्हणतात काय मॅडम जप करायला सांगता, औषध द्या काहीतरी म्हणून म्हणतात. मग मी त्यांना हे सगळे बेनिफिट्स सांगते आणि मग मुलं स्वतःहून तयार होतात करायला. नाही मी करून बघतो, 1 महिना करून बघतो आणि मग बघूया. आपण कसं सांगतो आणि आपण किती फर्म असतो त्याच्यावरती आपली मुलं पाळायचं ठरवत असतात. तुम्हाला एकच उदाहरण सांगते आणि बंद करते. जास्त वेळ घेत नाही तुमचा. रात्री भोजन त्याग याच्याबद्दल सांगते. म्हणजे सत्य घटना सांगते. याच्यात कुठलाही कपोलकल्पित काही नाही आहे. आणि हे जैन व्यक्तीने सांगितलेलंही नाहीये, अजैन व्यक्तीकडून मी ऐकलेलं तुम्हाला सांगते. ते एक वरिष्ठ अधिकारी होते. ते एका हैदराबादच्या एका कुटुंबामध्ये एका दिवशी राहायला जाणार होते. ही व्यक्ती जी काय होती ते साधारणतः सूर्यास्ताच्या आधी जेवण करत होते. ते काही जैन नव्हते, पण सूर्यास्ताच्या आधी जेवण रोज करण्याचा त्यांचा परिपाठ होता. आणि मग ते त्या घरी गेले. सूर्यास्ताच्या आधी जेवण करत होते ते आणि त्यांच्याबरोबर घरातली सगळी मंडळी बसली जेवायला. आणि त्या घरातली जी इंजिनिअरिंग शिकणारी मुलं होती ती पण बसली. मग त्यांना वाटलं की मी आलोय आज, अतिथी आलेत म्हणून सगळे बसले असतील असं वाटलं. आणि मग नंतर 8:30च्या दरम्यान 8:30-9 वाजता त्यांनी सांगितलं, त्या घरातली जी काही मुख्य महिला होती तिला सांगितलं की जी काही मुलं दिसत होती जेवण करत असताना ती काय शिकतात. तर त्यांनी सांगितलं की ती इंजिनिअरिंग करतायत. एकत्र कुटुंब होतं ते. आणि मग त्यांनी सांगितलं की ते 4ही मुलांना बोलवा असं सांगितलं, मी बोलतो त्यांच्याशी. तर मग त्या महिलेनी काय सांगितलं की नाही ती मुलं झोपली आहेत आता. त्यांना आश्चर्य वाटलं की 9 वाजता इंजिनिअरिंगची मुलं झोपली आहेत म्हटल्यावर आश्चर्य होण्यासारखी गोष्ट आहे. किती वाजेपर्यंत बसतात सांगा मुलं? 12, 1. माझ्याकडे एक पेशंट आले होते, इंजिनिअरिंगची मुलगी. 11 वाजता तिचे वडील घेऊन आले होते. मी तिला विचारलं किती वाजता उठतीस सकाळी? तर तिचे वडील म्हणाले आज तुमच्याकडे दाखवायला यायचं होतं म्हणून लवकर उठून आंघोळ करून आता आलोय आम्ही, नाहीतर अजूनपर्यंत ती झोपलेलीच असतं ती. म्हणजे इंजिनिअरिंग करणारी मुलं 8:30-9 वाजता झोपली आहेत कसं काय असं त्यांनी विचारलं त्या महिलेला. तर त्यांनी सांगितलं की सगळ्या मुलांच्यासारखी माझी मुलंही 12-1 वाजताच झोपायची आणि सकाळी उशिरा उठायची. पण एक वेळा आमच्या घरी एक व्रतिक व्यक्ती आले आणि व्रतिक व्यक्ती आले म्हणून मग सगळ्यांना असं काहीतरी उपदेश करा म्हणून सांगितलेलं असतं. तर त्यावेळी त्यांना उपदेश द्या मुलांना काहीतरी म्हणून सांगितल्यावर त्यांनी काय सांगितलं की लवकर जेवण करा, लवकर झोपा आणि लवकर उठा.
एवढं सांगितलं. पण मग कुणीतरी सांगितल्याबरोबर पाळतात का मुलं? नाही. मग त्या मुलानेही तसंच केलं. ती काय पाळायला तयार नव्हती. त्यांचं काय रुटीन आहे तेच सुरू करत होती. पण त्या घरातल्या महिलेला वाईट वाटलं, की एवढी चांगली व्यक्ती येऊन त्यांनी सांगितलंय आणि मुलं थोडं पण पालन करत नाही आहेत त्याचं. म्हणून तिनं आपल्या मुलांना बोलवलं आणि सांगितलं, की त्या व्यक्तीचा मान राखण्यासाठी आणि मला चांगलं वाटावं ह्यासाठी तुम्ही एक 15 दिवस ते पाळा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार नाही. तर त्या मुलांना मग नाही, मग आता या म्हणतात तर आपण पाळूया म्हणून चौघांनी सुरू केलं. लवकर जेवायला लागले, लवकर झोपायला लागले आणि लवकर उठायला लागले. 15 दिवस झाले, तोच परिपाठ सुरू होता. लवकर जेवण, लवकर झोपणं आणि लवकर उठणं. 1 महिना झाला तरी त्या मुलांनी बंद केलं नाही. त्या महिलेला विचारावं कसं, आता विचारायला गेल्याने आणि बंद केलं तर काय करायचं म्हणून त्यांनी विचारलं नाही. 2 महिने झाले, त्याच्यानंतर मात्र त्यांनी विचारलं त्या मुलांना, की तुम्हाला मी 15 दिवस करायला सांगितलं होतं, तुम्ही अजूनपर्यंत कंटिन्यू केला त्याचा मला आनंद आहे, पण तुम्ही कसं काय कंटिन्यू केलात, काय कारण आहे त्याचं, असं विचारलं. तर त्या मुलांनी सांगितलं, आम्ही आधी रात्री 12 पर्यंत वाचत बसत होतो, तरीही आमचा सिलेबस कंप्लीट होत नव्हता. पण आता लवकर झोपून सकाळी लवकर काय उठतोय की नाही, त्याच्यामुळं रात्री 3 तासात जेवढा सिलेबस कंप्लीट करायचो तेवढा सकाळी 1 तासात व्हायला लागलाय आणि त्यामुळे आम्ही हेच कंटिन्यू करायचं म्हणून ठरवलंय आणि ते करत आहोत. जर तुम्ही सूर्यास्ताच्या आधी मुलांना जेवायला दिलं तर मुलं किती वाजता झोपतात? 8-8:30 वाजता म्हणजे झोपतात. आम्ही लहानपणापासून आमच्या घरी वासाची पद्धत होती. आम्ही वासा केल्यानंतर रात्री 8-8:30 म्हणजे झोपलेला असायचो. माझ्या मैत्रिणी 8-8:30 नंतर फोन करायच्याच नाही, ती झोपलेली असती कशाला फोन करायचं. 8-8:30 वाजता झोपलं तर सकाळी लवकर जाग येतीच, म्हणजे सकाळी लवकर उठणं होतंच. त्यामुळं जर तुम्ही मुलांना सूर्यास्ताच्या आधी जेवण करायची सवय लावली तर आपोआपच ते अभ्यासातही पुढं जातील. त्याच्यासाठी विशेष तुम्हाला काही व्यवस्था करायची गरज भासणार नाही. मी आता इथं थांबते, वेळही झालेला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कधीही मला विचारू शकता. फक्त काय अगदी व्यवस्थित, म्हणजे उगीच काहीतरी असं व्हायला लागलंय तसं व्हायला लागलंय म्हणून करू विनाकारण फोन करू नका. पण जर खरंच तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला फोन करू शकता, माझा नंबरही घेऊ शकता. मी 3 दिवस जयसिंगपूरमध्ये असते, आता सांगितलं तसं. कार्ड मी नाही आणले असं. तर आतापर्यंत तुम्ही अगदी शांतपणाने माझं सगळं ऐकून घेतलं, मला सहन केलं, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद सांगून माझं बोलणं बंद करते. सगळ्यांना जय जिनेंद्र.